सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी. जवळजवळ आता सगळेच जण धोंड्याच्या महिन्यासाठी आपल्या माहेरी गेलेले आहेत. मग मी पण आता माझ्या माहेरी जायचा प्लॅन करतेय. आज जस्ट मी ऑफिसमधून निघाले आणि ऑफिसमधून येता येता माझा नवरा मला घ्यायला आलाय आज. हे बघा, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धोंड्याच्या महिन्यासाठी जायचंय म्हणून बघा एक्साइटमेंट कशी आहे. दिसतीये का? धोंड्याचा महिना आहे पण अंगठी भेटेल अशी काही अपेक्षा नाहीये मला. पण बघा कसे असतात लोक, अंगठीच्या अपेक्षा घेऊन येतात. बघितलं का? तुम्हाला काय वाटतं, अंगठीची अपेक्षा ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे? ठेवायला पाहिजे. प्रत्येक माणसाने अंगठीची अपेक्षा ठेवायला पाहिजे. बिना अंगठीचा धोंड्याचा महिना काय कामाचा? कशाला जायचं धोंड्याला? मग एवढ्या लांब इथं पुण्यात पेट्रोल घालून करायला जायचं? बात सही आहे. कोणी शिकवलंय? आता जुन्या सांगलीमध्ये आलोय. तिथून आता फरसाण, शेव, चिवडा, परत काय काय घेऊ अजून असं एक्साइटमेंट मध्ये. म्हणजे आता घरी भरपूर काय काय खायला नेणार आहे. आता यांना एवढं सगळं द्यायचं म्हणलं, माझ्या घरी पण काहीतरी नेलंच पाहिजे ना. पैसे तर माझ्याच खिशातले जाणार आहेत ना, त्याचं काय? हा जाऊ दे ना, मग लाडाचं जाऊही नाही का. हे बघा मंडळी, आम्ही आता पोहोचलोय. हे इथलं आहे ना फेमस दुकान आहे. इथे सगळे ताजे पदार्थ मिळतात. चिप्स, शेव, चिवडा वगैरे खूप काही. आता आपण जाणार आहे. असं नवऱ्याला आता आहे ना असं 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 कसं त्याचा खिसा असा मोकळाच करते. गाडी चालव का नको? बघा मंडळी, एवढी सोन्यासारखी पोरगी दिली आहे त्यांना, तरी त्यांना अंगठीच पाहिजे, अंगठीच पाहिजे. बघा मग सासरकडच्या लोकांना त्रास द्यायला नको का? बघा कसे असतात जावई. आणि आमच्या घरच्यांना वाटतं किती चांगला जावई आहे, किती चांगला जावई भेटला. काही चुका केल्या तर हा यांच्या पोरीने चूक केली असेल. जावई तर खूप गुणाचं आहे जावई ना. चांगलाच आहे. एवढा मोठा तापा सांभाळते म्हणलं जावई चांगलाच आहे ना. आता जाऊया खायला घ्यायला. देखो बकरा हलाल होने के लिए तैयार है. बघा मंडळी किती गर्दी आहे, बघितले का? आणि हा बघा आपला बकरा कसं आहे. 2000 रुपयाचं घेतलं खायलाच फक्त. बघितलं का कसं आहे? कसं आहे? मला ना 3-4 चुलते आहेत. तर त्यातले माझे 2 चुलते तिथेच राहतात आणि माझ्या आत्या पण तिथेच राहते. मग त्यांना पण एक सेट घेतलेला आहे आम्ही. मंडळी तर आपली सगळी खरेदी करून झालेली आहे आणि असं सगळं सामान पाठीमागे ठेवलेलं आहे. आता ज्यांच्याकडून आपण घेतलं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मग तुम्हाला कसं वाटतंय हे सगळं घेऊन? धोंड्याला जायचंय का स्वतःच्या पायावर खर्चाचा धोंडा मारायला जायचंय? तेच कळलं मला. इग्नोर करा. मंडळी खरेदी तर झालेली आहे आपली. आता आपण घरी जाऊया, मस्त पोटा पाण्याचं बघूया आणि सकाळी लवकर कराडला निघूया. नवऱ्याला ना माझ्या सगळे गल्ली बोळे माहिती आहे. कुठलं गाडी काढतो बघा आणि शॉर्टकटने मला घरी पोहोचवतो रोज. आपल्या पुण्यात ना, आपल्या पुण्यात 15 मिनिटात न शिवी देता गाडी बी चालू शकत नाही कोण. एवढं ट्रॅफिक आहे. माहिती आहे किती शिव्या देता तुम्ही गाडी गल्ली बोळे चालवताना. सोड. नाही, मी शांत आहे. मी एकदम देवाधर्माचा माणूस आहे. ओ माय गॉड. देवा धर्माची माणसं. जुन्या सांगलीतला हा मठ तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कधी आलाय का? संत गजानन महाराज मंदिर पाहिलाय का? पाहिला असेल तर कमेंट मध्ये हो म्हणा. नमस्कार मंडळी, फायनली आपण कराडला निघालेलो आहे. फुल ट्रॅफिक आता फुल ट्रॅफिक. या आता 1.5 तास लेट. आता किती वाजलेत? 7:45 झाले. एक तर आता सॅटर्डे, आज शनिवार, असते गर्दी. इकडे जॉबला असणारे लोक, कोल्हापूर मधली, सातारा मधली, कराड मधली सगळी जाणारी. कराड साताऱ्याची माणसं आहेत म्हणून पुण्यात सगळं चालतंय, कळलं का? आम्ही नसतो तर जॉब करायला कोण आलं असतं तिकडं? तर मंडळी निघालोय म्हणून मी आता जस्ट मम्मीला फोन केला होता. तर मम्मी बघा ना जावी येतोय म्हणून लगेच चिकन करून ठेवू का? नाश्ता करणार आहे का? काय बनवू? लगेच चालू झालं. आणि इकडे बघा कशा मनात लाडू फुटतात. लाडू आमटे नाही पण आमटे पाहिजे होते ना. आवड. टनेलला पण नाही पोहोचलो आपण. त्या टनेलच्या अलीकडेच एवढं ट्रॅफिक आहे. अबे साले. पण मूव्हिंग आहे, पण आहे ना मुव्हिंग. इथं क्लच ऍक्सिलेटर करू डावा उजवा चालू आहे. त्याचं काय? बात सही आहे. हे बघा मंडळी, पुण्यामध्ये गाडी चालवायची म्हणली तर ही गाडी आम्हाला 8चा ॲव्हरेज देते आणि माझ्या माहेरी जायचं म्हणल्यावर बघा 17. बघा म्हणून मी म्हणते सारखं माहेरी जायला पाहिजे. एवढं गाडी चांगलं ॲव्हरेज देते.
कैलास बेड आहे ते. बाई कैलासला ना लय गर्दी होती. म्हटलं मग आम्ही फक्त चहा पिला आणि निघालो. हे बघा मंडळी कशी दिसतीये विंटेज कार, एकदम मस्त. इस्टीम एक्साय. हे बघा ससे. हा कोंबडा बघा केवढा कसं दिसतोय बघा, केवढा मोठा आहे. माणसाला बघा आता. रिसेप्शनचं गाणं लागलं, यांनी डान्स केला होता या गाण्यावर. कसं होतं रे ते? मस्त होता. नाही, डान्स कसं होता? स्वतःच डान्स केला, स्वतःच विसरला का? वा बघा. फायनली असंच हसत खेळत आम्ही कराडमध्ये पोहोचलेलो आहे. घरी आलो बघतो तर बाहेर कोणीच नाही. बहुतेक मम्मी आतमध्ये गेली असेल. हे बघा आली, भाकर तुकडा पाणी घेऊन आली. याला नजर काढणे म्हणतात. लांबून माणसं आली की असं भाकर तुकडा आणि पाणी घेऊन दोन्ही बाजून असं नजर काढली जाते आणि मग घरात घेतलं जातं. त्या दोघींना पण घेतलं. तिकडे इकडे